अरे आजी, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? तुला किती वेळेस बोललोय माझ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर नाही करायचा म्हणून. काल माझे मित्र ते आले होते, त्यांना तू काय सांगितलं? की विशाल अगदी लहान बाळा आहे, तो घरातली सगळी कामे करतो, धुणे भांडी करतो, राशन आणतो. हे सगळं त्यांना सांगायची काय गरज होती? तुला त्रास नको व्हावा म्हणून मी करतो ना ती सगळी कामे. मग ही गोष्ट फक्त आपल्यातच ठेवायची ना, त्यांना का सांगितलंस? आजी, आजी सॉरी ना. आजी सॉरी, मला तुझ्यावरती रागवून नाही बोलायचं होतं. प्लीज आजी सॉरी ना. लहानपणापासून माझे आई बाबा गेले तेव्हापासून तूच माझं सांभाळ केलंयस. तूच माझं सगळं काही आहे आजी. तू माझं आई वडील सगळं काही माझं तूच आहेस. प्लीज आजी मला माफ कर ना. मी तुझ्यावरती परत नाही रागवणार, कारण मी तुझं लहान बाळ आहे ना.